दिवाळी फराळामधील सगळ्यात आवडता जो कुठला पदार्थ असेल ना तो म्हणजे हा बेसनचा लाडू। चला तर मग बनवूया। तर त्यासाठी मी अर्धा किलो बेसनचं पीठ घेतले। बेसनचं पीठ आपल्याला कमीत कमी अर्धा तास भाजायचं आहे, त्यामुळे तर थोडं थोडं करत ना सुरुवातीलाच जास्त तूप नाही घालायचं, कारण तुपाचा अंदाज दर वेळेला बिघडतो। तर मी थोडं परतवून घेत होते 10 मिनटं आणि परत एक वाटी तूप घालत होते, 10 मिनटं परतवून घेत होते, एक वाटी तूप घालत होते। असं करत मला 300 ml ना तूप लागले, म्हणजे पाव किलोच्या थोडं वरती। तर आता इथं अर्धा तास माझं पीठ पूर्ण परतवून झालं होतं। शेवटी ना पाण्याचा शिंतोडा थोडासा टाकायचा, यामुळे पीठ छान फुगतं आणि दाणेदार बनतं। तर एका परातीमध्ये काढायचं आणि थंड व्हायला ठेवायचं आहे आपल्याला। थंड झाल्यानंतर त्यात मी भाजलेला रवा टाकला, आपला साधा रवा आहे, बारीक रवा। रवा छान मिक्स करून घ्यायचं। मग मी 2 चमचे ना वेलची पावडर आणि थोडी जायफळ पावडर टाकली। अर्धा किलो बेसन पिठामध्ये आपल्याला अर्धा किलोपेक्षा थोडं कमी साखर ह्यामध्ये वापरायचं आहे। तुम्हाला गोड जास्त लागत असेल तर तुम्ही अर्धा किलोही घालू शकता। साखर छान मिक्स करून घ्यायची। मिक्स करून झाल्यानंतर तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकता। मी थोडे पिस्ता रोस्ट करून ठेवले होते, ते बारीक करून त्यामध्ये टाकले। छान मिक्स करून घ्यायचं आणि लाडू वळून घ्यायचे। लाडू वळताना तरी खूप टाईम लागणार होता, मग मी खाली बसूनच लाडू वळून घेतले, त्यामुळे व्हिडिओ बनवता आला नाही। आता सगळे लाडू माझे रेडी आहेत। वरतून थोडं गार्निश केलं, पिस्ताचे काप होते ना ते थोडे टाकले। किती छान दिसत होते पिस्ताचे काप, त्याच्यावर उठून दिसत होते। आणि अशा प्रकारे मला 1.5 तास लागला व्हिडिओ बनवत रेसिपी करायला, त्यामुळे तुमचा लाईक मला आलाच पाहिजे। बघा किती छान सुंदर असे लाडू बनले होते। आता ना अजिबात टाळायला चिटकत नाही। आता पटकन लाईक आणि सबस्क्राईब करा। चला तर मंडळी